पकड पकड ए पकड आजू पाणी पकड 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 आई 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 कशा कशा ए बाई इकडे बघ कॅच कर कॅच कर सगळे मजेत ना, मजेतच पाहिजे. चला तर आपण आज बघूया की मला बऱ्याच जणांनी DM केलं होतं की अदूचं रुटीन शेअर कर, अदूचं रुटीन शेअर कर. अदूचं जे काय तू फूड खायला घालतेस त्याला ते कोणते कोणते असतात, ते काय घालतेस, कशा क्वांटिटीमध्ये घालतेस, या सगळ्या गोष्टी मला DM आल्या होत्या. मग ते कसं होतं, इन्स्टाच्या 30 सेकंड किंवा 60 किंवा 90 सेकंडच्या रील्समध्ये मी ते कंप्लीट नाही करू शकत आहे. मग त्यामुळे मी काय ठरवलं, ठीक आहे चला आपण त्याच्यावरती आज एक छोटासा व्लॉगच बनवूया. आणि त्यासाठी मी छोटासा व्लॉग बनवला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आजूच्या सगळ्या गोष्टी करणार आहेत, जे की सकाळी उठल्यापासून ते दुपारी झोपेपर्यंत त्याचं जे काही रुटीन आहे, त्याला जे काही मी खाऊ घालते किंवा मी कशाप्रकारे त्याला खाऊ घालते, या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आदू सध्या झोपलेला आहे. आत्ता वाजले आहेत 8:30. आदू झोपलेला आहे अजून. आदू उठल्यानंतर सगळ्या गोष्टी पुढे पुढे होत राहतील आणि तशा तशा तुम्हाला त्या या व्हिडिओमध्ये कळत राहतील. पण जे कोणी नवीन असतील त्यांनी यूट्यूबला प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव प्रियांका तरटे असं आहे. त्याच्यावर जाऊन क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि ज्या कोणत्या तुम्हाला गोष्टी आवडतील त्या गोष्टींवरती लाईक्स असं बटन नक्कीच द्या. पकड पकड ए पकड आजू पाणी पकड 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 आई 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 कशा कशा ए बाई इकडे बघ कॅच कर या काय तिथे काय तिथे हे पाहिजे तुला, मम्माचा क्लिप पाहिजे. मी अदूसाठी सगळे हिमालयाचेच प्रोडक्ट्स वापरते. मला बऱ्याच जणांनी विचारले की तू अदूसाठी कोणते प्रोडक्ट्स यूज करतेस, बेबी प्रोडक्ट्स. तर मला त्यांना सांगायचं हे आहे की मी अदूसाठी सगळे हिमालयाचेच प्रोडक्ट वापरते. अगदी साबणसुद्धा, पावडरसुद्धा आणि लोशनसुद्धा मी हिमालयाचंच वापरते. आता थोडीशी त्याची स्किन ड्राय होते, त्यामुळे मी आत्तासुद्धा ह्या सीझनला सुद्धा त्याला बॉडी लोशन यूज करते. आणि आदू अजिबात शांत बसत नाही. तुम्ही बघताय कसं करतो ते. त्याला नुसतं सतत ना असं काही ना काहीतरी वस्तू हातातच लागते. मग हातात वस्तू असली की तो छान असा खेळतो आणि मेन म्हणजे सगळ्या गोष्टी तो करून घेतो. त्याच्या ज्या काही गोष्टी असतील ना, आवरावरी म्हणा किंवा काय, आणि त्याला टिक्का द्यायला प्रचंड आवडतं. म्हणजे त्याच्या हातावर कुठं टिक्का देणार म्हटलं की तो व्यवस्थित सांगतो. आणि है ना आदू, आपण टिक्का कुठे द्यायचा, टिक्का कुठे द्यायचा, टिक्का हे थांब, टिक्का कुठे द्यायचा, टिक्का मम्मा टिक्का कुठे देते, इथं देते, आणखी कुठे देते, तिथं देते. फारच ऍक्टिव्ह आहेत आजकालची मुलं. इथे टिक्का देते मम्मा, आणखी कुठे इथे देते. हे जे काजळ आहे हे घरगुती बनवलेलं आहे. जेव्हा अदूचा जन्म झाला तेव्हा बनवलेलं ते अजून आहे. घरगुती नाही का कोरफडीने वगैरे बनवतात तसं बनवलेलं आहे. आणि थांब आदू, आदू थांब. ए आदू हे बघ, आत्तू कुठे गेली रे, आत्तू, आदूची आत्तू कुठे गेली, कुठे गेली, भूर गेली. आदूला नाही बोलवलं आत्तू ना. आदू मम्मा कशी काजळ घालते, तुला घाली. इथे वाजले आहेत 10:30 आणि आदूचा चालू आहे ब्रेकफास्ट. त्याच्यासाठी मी जे घरी होममेड सेरेलेक जे बनवलेलं आहे, मी स्वतः बनवलेलं आहे, ते त्याला खाऊ घालते. कधी सेरेलेक घालते तर कधी नाचणीचं सूप जे असतं ते पण मी घरीच बनवलेलं आहे, नाचणी पावडर, ते सुद्धा मी त्याला खाऊ घालते. ब्रेकफास्टला कसं वेगवेगळे रोज एक आलटून पालटून असं देत असते, जेणेकरून त्याला पण खाण्यामध्ये खूप इंटरेस्ट येतो आणि तो असा एन्जॉय करत खाऊ खातो.
सगळ्या गोष्टी ते यायला लागल्यात. आम्ही बऱ्यापैकी गोष्टी शिकलेलो आहोत. आणि जसं की त्याला मी सांगेन टायगर कसा करतो तो करतोय, कुकू कसं करतोय तर करतोय. आणि तो हळूहळू सगळ्या गोष्टी म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही आजूबाजूला ज्या करतो त्या सगळ्या गोष्टी तो कॅप्चर करतो. पहिला मी त्याला मिक्सरला ग्राइंड करून चारत होते, बारीक करून चारत होते. पण आता जसं त्याला दाताला वरची चार आलेली आहेत आणि खालची चार आली आहे, तेव्हापासून मी त्याला शक्यतो करून बारीक करून चारत नाही. सगळं जेवढं होईल तेवढं हातानं असं बारीक करते आणि त्या गोष्टी चालतात, जेणेकरून त्याच्या दातांना म्हणजे चावायची सवय व्हायला पाहिजे. कसं होतं लहान मुलांचं जेवढं आपण पातळ देऊ, लहान मुलांचं कसं होतं आपण जितकं त्यांना सवय लावू पातळ खाण्याची म्हणजे मिक्सरला बारीक करू. लहानपणी ठीक असतं ना बाबा, ते त्यांना दाता नसतात वगैरे, ते खाऊ शकत नसतात, त्यामुळे आपण त्यांना बारीक करून चालू शकतो. पण तसं जसं त्यांना दाता येतात तसं आपण जेवढं होईल तेवढं हातानं बारीक करून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्यांना ती गिळायची फक्त सवय नाही लागली पाहिजे, त्यांच्या दातांना पण सवय झाली पाहिजे. त्यासाठी दुसरं काही नाही. पडशील 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 पैसे ते. हा कोणाचा तुमच्या? तो नको, तो छोटा आहे, हा मोठा आहे. आदू मोठा आहे की नाही? तो नको, हा मोठा आहे, हा मोठा बो. अभी इथं मम्मा कसं होतं? आदूला इथं आहे. कसं घालता? आदू आता फायनली झोपलेला आहे आणि आता त्याला मी घालून आता जवळपास तो त्याची एक छान झोप होते. आणि त्याच्यानंतर मग तो उठला की त्याला काहीतरी फीड करायचं, जेणेकरून तो छान असा खेळू शकतो. म्हणजे त्याचं पोट फुले की तो निवांत होतो, काही किरकिर वगैरे काही अजिबात करत नाही. आणि आदूची झोप आहे, तो निम्मा चटईवरती आहे आणि निम्मा खाली, त्याचं फक्त हंतरून चटईवरती आहे. आदू झाली झोप? झाली झोप झाली आदू बाळाची? कुठे झोपले पिल्लू? चटई कुठे आहे आदूची? कुठे आहे चटई? आदू कुठे झोपलाय? फरशीवरती? चटई कुठे आहे आदूची? कुठे आहे चटई? आणि आदू कुठे झोपलाय? फरशीवरती? हॅलो, तर अशा प्रकारे आदूचं डेली रुटीन आहे, जे की मॉर्निंगपासून आफ्टरनूनपर्यंत म्हणजे जो की उठल्यापासून झोपेपर्यंत, दुपारच्या झोपेपर्यंत जे काही त्याचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. आणि त्याला दुपारी फीड केल्यानंतरनं की म्हणजे मिल्क फीड केल्यानंतरनं अदरवाईज जे काही वरचा खाऊ आहे तो फीड केल्यानंतर तो परत आणखी थोडंसं फिरायला जातो. आणि त्याच्यानंतर त्याचा छान असा एक नॅप असतो, जो की संध्याकाळी तो 6लाच उठतो. आणि अशा प्रकारे आमचा तो व्लॉग होता. आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.